गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे फर्स्ट इयर BCom या वर्गासाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत PCML डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. या टॉपिकची सरप्लस कॅपिटल मेथड आपली झालेली आहे आणि मॅक्झिमम लॉस मेथड आपण सुरू केलेली आहे. तर मॅक्झिमम लॉस मेथडचे प्रॉब्लेम आपले चालू आहे आणि आजच्या लेक्चरला एक नवीन प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे. प्रॉब्लेममध्ये बऱ्याच इन्स्टॉलमेंट आलेले आहेत, तर प्रॉब्लेम शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवत आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स, नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला सहज मिळू शकतील. तर येऊया प्रॉब्लेममध्ये. प्रॉब्लेम मॅक्झिमम लॉस मेथडचा आहे का स्टेटमेंट सरप्लस कॅपिटल मेथडचा आहे? तर तुम्हाला माहिती बॅलन्स शीट प्रॉब्लेममध्ये दिली जाते आणि इन्स्टॉलमेंट दिली जाते. रिक्वायरमेंट तुम्ही वाचत चला. प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अंडर मॅक्झिमम लॉस. मग मॅक्झिमम लॉस मेथडनुसार हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मॅक्झिमम लॉस मेथडमध्ये आपण फक्त एकच स्टेटमेंट बनवतो, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आपण सरप्लसचं स्टेटमेंट बनवत नाही. सरप्लसचं स्टेटमेंट सरप्लस कॅपिटलमध्ये बनवतात. मॅक्झिमम लॉस ही वेगळी मेथड आहे, याच्यामध्ये फक्त एकच स्टेटमेंट बनवला जातो, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आणि या स्टेटमेंटचे कॉलम तुम्हाला माहितीच आहे. जसे 3 कॉलम कंपल्सरी सरप्लसमध्ये बनवले तसेच 3 कॉलम कंपल्सरी बनवायचे. डेट, पर्टिक्युलर, कॅश. त्याच्यानंतर कॉलम लायबिलिटीचे आणि सगळ्यात शेवटची लायबिलिटी तुमची कॅपिटल असणार. मग कॅपिटल आपण लास्टला बनवणार. जनरल रिझर्व्ह ही लायबिलिटी नाही आहे, तो ॲक्युमुलेटेड बॅलन्स आहे. मिसेस ए लोन, बी लोन. बी लोन हा पार्टनरचा लोन आहे. परत मिसेस बी लोन आणि ए लोन, म्हणजे पार्टनरचे पण लोन दिले आणि पार्टनरच्या मिसेसचे सुद्धा लोन दिले. मग एक लक्षात घ्या, मिसेस लोन जी आहे ती इंटरनल लायबिलिटी नाही आहे, ती एक्सटर्नल लायबिलिटी आहे, थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. म्हणजे पहिले जर मिसेसचे लोन आणि पार्टनरचे लोन हे दोन्ही लोन आले तर अगोदर तुम्ही मिसेसचे लोन तयार करा, त्याच्यानंतर पार्टनरचे लोन. मग आपण बघा मिसेस ए लोन आणि मिसेस बी लोन कॉलम तयार करणार. त्याच्यानंतर आपण पार्टनर लोन सेकंड लास्टला देतो, म्हणजे कॅपिटलच्या अगोदर. मग आपण तयार करणार पार्टनर लोन ए आणि बी, आणि पार्टनर लोन झाल्यानंतर आपलं पार्टनरचं कॅपिटल. या प्रकारे आपण कॉलम तयार करू. आता सोडवायचं कसं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की जसं सरप्लसमध्ये तुम्ही सोडवतात तसंच इथं पण सोडवायचं. कुठपर्यंत? लायबिलिटी नील होईपर्यंत. म्हणजे जशा लायबिलिटी तुम्ही सरप्लसमध्ये नील केल्या तशाच लायबिलिटी इथं मॅक्झिमम लॉस मेथडमध्ये पण नील करतात. फक्त फरक एवढा आहे, जेव्हा शेवटचं पेमेंट शिल्लक राहील पार्टनर कॅपिटल, तेव्हा आपल्याला या मेथडचा उपयोग करायचा आहे. तर जसं तिथं सोडवलं सरप्लसमध्ये तसंच सोडवा. मग तुम्हाला माहिती आहे आपण या स्टेटमेंटची सुरुवात करतो. डेट अगोदर लिहिणार आपण 31 डिसेंबर. मग 31 डिसेंबरचा पुढचा दिवस 1 जानेवारी 2024. मग इथे लिहा 1 जानेवारी 2024. आणि आपण जेवढे कॉलम तयार केले सगळ्यांचे बॅलन्सेस रेकॉर्ड करतो आणि या सगळ्यांचे बॅलन्सेस कुठे असतात? बॅलन्स शीटमध्ये. मग आपण सुरुवातीला लिहिणार बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटला बघा कॅश असेट साईडला कॅश किती दिलेली आहे? 2000. सगळ्यांच्या अमाऊंट बॅलन्स शीटमधून रेकॉर्ड करा. मिसेस ए लोन, मिसेस ए लोन 10,000. मिसेस बी लोन 10,000. प्रॉब्लेममध्ये बघा आता पार्टनरचे लोन, मिसेस लोन झाले, आता पार्टनरचे लोन ए लोन आहे 10,000. त्याच्यानंतर पार्टनरचं बीचं लोन आहे, बी लोन आहे 4,000. सगळे कॉलम अमाऊंट बॅलन्स शीटवरून घ्यायचे. कॅपिटल एचा कॅपिटल आहे 12,500. बॅलन्स शीट बघा. बीचा कॅपिटल दिलेला आहे 10,500 आणि सीचा कॅपिटल दिलेला आहे 2,000. सगळ्यांच्या अमाऊंट आपण रेकॉर्ड केल्या. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचे अमाऊंट रेकॉर्ड झाल्यानंतर जे काही ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस असतात, जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस, ते लायबिलिटीला दिले तर कॅपिटलमध्ये ॲड करा, असेटला दिले तर लेस करा. मग आता लायबिलिटीला इथं जनरल रिझर्व्ह नावाचा बॅलन्स आलेला आहे. मग लायबिलिटीचा बॅलन्स आपण काय करतो? ॲड करतो. मग इथे लिहा ॲड कोणता बॅलन्स आहे? जनरल रिझर्व्ह. आणि बॅलन्सेस ॲड करण्यासाठी रेशो वापरा. मग रेशो आहे 5:3:2. मग प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉब्लेमचा वापरा 5:3
2 आणि कुणाला ॲड करतो आपण बॅलन्स? फक्त पार्टनरच्या कॅपिटलला. मग पार्टनरच्या कॅपिटलला ॲड करा. टोटल जनरल रिझर्व किती? उदाहरणार्थ तुम्हाला माहितीच आहे, परत एकदा मी दाखवतो. 5000 याला टोटल वाटायचे म्हणजे टोटल रेशोने डिवाइड करा. मग टोटल रेशो किती? 5 आणि 3 8 आणि 2 10. मग 10 ने डिवाइड करा. एक शेअर येतो 500चा. मग 500 गुणिले पहिल्या पार्टनरचे शेअर 5, 500 गुणिले दुसऱ्या पार्टनरचे शेअर 3 आणि 500 गुणिले तिसऱ्या पार्टनरचे शेअर 2 असं वाटायचं. मग 500 गुणिले 5 एला जाणार 2500, दुसऱ्याला जाणार 3 गुणायचं म्हणजे 1500 आणि तिसऱ्याला 500 गुणिले 2 म्हणजे 1000. आणि ॲड करायचे म्हणून ॲड करा. आपण ॲड करतोय कारण लायबिलिटीचा बॅलन्स आहे. मग अंडरलाईन करा आणि बॅलन्स रेकॉर्ड करा. बाकीचे अमाऊंट ॲड नाही झाल्या, मग जशा आहे तशा खाली घ्या. 2000, 10000, याची पण 10000, याचे पण 10000, 4000. फक्त कॅपिटल चेंज होणार. 12500 मध्ये 2500 ॲड करा म्हणजे उत्तर येणार 15000. 10500 मध्ये 1500 ॲड करा 12000 आणि 2 आणि 1 3000. या पद्धतीने आपण बॅलन्स काढले. जनरल रिझर्व दिले होते, लायबिलिटीला आपण ॲड केले. या व्यतिरिक्त रिझर्व फंड प्रॉफिट अँड लॉस नाही आहे. इथं असेटला प्रॉफिट अँड लॉस असतो, आहे का? नाही आहे. म्हणजे ॲक्युमुलेटेड बॅलन्स संपले. आणि रेशोनुसार या पद्धतीने वाटा. आपण इरेज करूया. आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं? तर आता आपण सगळ्यात अगोदर पहिला पेमेंट करतो आपण एक्सपेन्सेस. परंतु इथं जर तुम्ही लक्ष दिलं इन्स्टॉलमेंटमध्ये प्रत्येक इन्स्टॉलमेंटसोबत एक्सपेन्सेस दिले. जर प्रत्येक इन्स्टॉलमेंटसोबत एक्सपेन्सेस दिले तर एक्सपेन्सेस सेपरेट पहिल्यांदा पेड करू नका, ते प्रत्येक इन्स्टॉलमेंटसोबत पेड करा. मग इन्स्टॉलमेंटसोबत पेड करा. मग आता आपल्याकडे 2000 मग कुणाला द्यायचे? एक्सपेन्सेस तर आपण इन्स्टॉलमेंट घेऊ तेव्हा पेड करू. मग आता तुमच्याकडे ज्या लायबिलिटी त्या पेड करा. मग कोणत्या लायबिलिटी पेड करायच्या? 4 लायबिलिटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सरप्लसच्या मेथडमध्ये शिकवलं. एकाच कॅटेगरीमधून 2 लायबिलिटी जर आल्या तर एक सोबत पेड करायच्या. मग मिसेस ए आणि मिसेस बी या एकाच कॅटेगरीमधून आलेल्या लायबिलिटी कोणत्या? आउटसाइडर लायबिलिटी, थर्ड पार्टी लायबिलिटी किंवा एक्सटर्नल लायबिलिटी. मग 2 एक्सटर्नल लायबिलिटी सोबत दिल्या तर सोबत पेड करा. 10 आणि 10 20,000. आपल्याकडे 2,000 आहे. मग दोघांना 20,000 देऊ शकतो का? नाही. मग जेवढी कॅश असेल तेवढीच द्या. मग किती देणार? 2,000. परंतु दोघांना सोबत द्या. मग लिहा लेस मिसेस ए अँड मिसेस बी लोन पेड. आता 2,000 आहे म्हणून कॅशमध्ये लिहा 2,000. आता 2,000 पैकी मिसेस एला किती आणि मिसेस बीला किती? दोघांना 20,000 द्यायचे होते, पण आपल्याकडे कॅश कमी. कॅश जर कमी असली तर रेशो वापरा. मग कोणता रेशो वापरायचा? हा प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे तो वापरायचा नाही. जेव्हा तुम्ही 2 लायबिलिटी सेपरेट पेड करतात आणि कॅश कमी पडते तेव्हा लायबिलिटीचा रेशो काढायचा, प्रॉब्लेमचा रेशो वापरायचा नाही. मग लायबिलिटीचा रेशो कसा? मिसेस एची अमाऊंट 10,000 आणि मिसेस बीची अमाऊंट 10,000 याच्यावरून रेशो काढायचा. इक्वल 0. 4 0 4 0 कट झाले म्हणजे रेशो आला 1:1. मग रेशो लिहा 1:1. मग 2,000चे 2 शेअर करायचे म्हणजे 1,000. मग याला 1,000 आणि याला 1,000. कॅश जर कमी पडली तर रेशो वापरायचा, अदरवाईज रेशो काढायची पण गरज नाही. कॅश देऊन टाकली, बॅलन्स काढा. मग कॅश आपल्याकडे 2,000 होती, देऊन टाकली, कॅश संपली. मिसेस एला 1,000 दिले, आता शिल्लक राहिले 9,000. मिसेस बीचं लोन पण 9,000 शिल्लक राहिलं. बाकीच्यांना पेमेंट झालंच नाही, त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. ज्यांच्या अमाऊंट आहे तशाच खाली घ्या. 15,000, 12,000 आणि 3,000. कॅशमध्ये नजर असली पाहिजे. कॅश संपली तर काय वापरायची? इन्स्टॉलमेंट. मग इन्स्टॉलमेंट नंबर 1 10 जानेवारी 2024. मग डेटमध्ये लिहा 10 जानेवारी 2024 आणि पहिली इन्स्टॉलमेंट तुम्ही वापरत आहात म्हणून इथं लिहा फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आता इन्स्टॉलमेंटला लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. इन्स्टॉलमेंटला डायरेक्ट अमाऊंट नाही दिली, असेटची नावं दिले. कोणकोणत्या? आणि तुम्हाला माहिती आहे इन्स्टॉलमेंटमध्ये आपण असेट रिअलाइज करतो, विकतो. मग कोणकोणत्या असेट विकल्या? स्टॉक, बुक डेट्स आणि फिक्स्चर. मग 3 असेट विकल्या. जेवढ्या असेट विकल्या त्यांची टोटल करायची. मग 4,500 प्लस 5,000 प्लस 3,000 तिघांची टोटल करा. एक्सपेन्सेस आपण सेपरेट पेड करणार. मग स्टॉक विकलं 4,500, बुक डेट्स 5,000 आणि 3,000 टोटल करा. मग किती झाली? 5 आणि 3 8 आणि 4 12,500. मग इन्स्टॉलमेंटची टोटल आपण कॅशमध्ये लिहितो. आपल्याकडे पैसे आले 12,500. पेमेंट चालू होता. मिसेस ए मिसेस बीला थांबवा आणि पेमेंट करा एक्सपेन्सेस, कारण सेपरेट एक्सपेन्सेस आले. मग सेपरेट एक्सपेन्सेस अगोदर द्या. किती दिले? लेस एक्सपेन्सेस पेड. मग या इन्स्टॉलमेंट सोबत एक्सपेन्सेस किती दिलेले आहे? 500.
मग 500 लेस करा आणि फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करा. आता कॅश शिल्लक आहे 12,000 आणि कुणाचं पेमेंट चालू आहे? मिसेस ए मिसेस बी. मग मिसेस ए आणि मिसेस बी 9 आणि 9 18,000 द्यायचे. आपल्याकडे कॅश किती? 12,000. आता परत कॅश कमी पडते. कॅश कमी पडली तर रेशो वापरायचा. मग लिहा लेस मिसेस ए अँड मिसेस बीज लोन पेड. कॅश कमी पडली तर रेशो वापरा. रेशो इथं काढलेले आपण किती आहे? 1:1. किती देणार? 12,000 देणार. 12,000चे 2 शेअर म्हणजे 6,000. मग 6,000 एला आणि 6,000 बीचं लोन वजा करा आणि अंडरलाईन करून काढा बॅलन्स. मग आपण इथं लिहूया बॅलन्स. कॅश 12,000 तुम्ही 12,000 देऊन टाकली, संपलं. 9,000 पैकी 6,000 दिले, शिल्लक राहिले 3,000. याचे पण शिल्लक राहिले 3,000. बाकीच्यांना पेमेंट झालं नाही, त्यांच्या अमाऊंट आहे तशाच खाली घ्या. 10,000 4,000 या अमाऊंटमध्ये बदलायचं नाही कारण यांना पेमेंट झालेलं नाही. त्याच्यानंतर 12,000 आणि 3,000 इथपर्यंत आलो आपण. बॅलन्स बघा, बॅलन्स संपला. कॅश संपली तर वापरायची इन्स्टॉलमेंट. अगोदर हे रेशो मी तुम्हाला दाखवलं होतं लायबिलिटीचं कसं काढतात ते इरेज करू आपण. हां, तर कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. पहिली झाली, आता दुसरी इन्स्टॉलमेंट 17 फेब्रुवारी 2024. मग डेटमध्ये लिहा 17 फेब्रुवारी 2024. सेकंड इन्स्टॉलमेंट. 2 नंबरची इन्स्टॉलमेंट तुम्ही वापरत आहात. सेकंड इन्स्टॉलमेंट आणि इन्स्टॉलमेंटची टोटल करायची सगळ्या ॲसेटची. मग स्टॉक विकले 6,000ला, बुक डेप्स विकले 5,000, फिक्स्चर नाहीचे. मग 6 आणि 5 किती? 11,000. मग कॅशमध्ये लिहा. इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आपण कॅशमध्ये लिहितो 11,000. मिसेस ए आणि मिसेस बीचं पेमेंट थांबवा कारण याच्यासोबत काय दिले? एक्सपेन्सेस. मग अगोदर एक्सपेन्सेस देऊन टाका. लेस एक्सपेन्सेस पेड. मग किती एक्सपेन्सेस आहे बघा तिथं, तर तिथं 800 रुपये एक्सपेन्सेस आहे. 800 रुपये देऊन टाका. फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करा. कॅश शिल्लक राहिली 10,200. आता एवढं बॅलन्स आहे आणि कुणाचं पेमेंट चालू आहे? मिसेस ए आणि मिसेस बी. 3 आणि 3 6,000. 6,000 द्यायचे. आपल्याकडे 10,200 कॅश जास्त आहे. आता पेमेंट पूर्ण देऊन टाका. रेशो वापरायची गरज नाही. मग लिहा लेस मिसेस ए अँड मिसेस बीज लोन पेड. आता रेशो नका वापरू कारण कॅश जास्त आहे. मग 3 आणि 3 6. मग कॅशमध्ये लिहा 6,000 टोटल देणार. त्याच्यापैकी 3,000 मिसेस एला देणार आणि 3,000 मिसेस बीला देणार. अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग आपण परत काढूया बॅलन्स. बॅलन्स 10,200 पैकी 6,000 तुम्ही दिले म्हणजे शिल्लक राहिले किती? 4,200. मिसेस ए नील, मिसेस बी नील. आता बाकीच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 10,000 4,000 या अमाऊंट जशाच्या तशा खाली घ्या कारण यांना पेमेंट झालेलं नाही. 12,000 आणि 3,000. आता मिसेस ए आणि मिसेस बी नील झाल्या. आता कोण राहिलं? पार्टनर लोन. ए आणि बी 2 पार्टनरचे लोन सोबत आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं? सेम कॅटेगरी असेल तर एकापेक्षा जास्त लायबिलिटी सेम कॅटेगरीमधल्या आल्या तर सोबत पेड करा. मग एकापेक्षा जास्त पार्टनरचे लोन जर आले, पार्टनर लोन आपली इंटरनल लायबिलिटी आहे, मग ए आणि बी दोन्ही पार्टनरचं लोन सोबत पेड करा. मग दोन्ही पार्टनरला द्यायचे 10 आणि 4 14,000. आपल्याकडे किती आहे? 4,200 कमी आहे. मग जेवढी असेल तेवढीच द्या. मग आता लिहा लेस ए अँड बीज लोन. आता मिसेसचं झालं पार्टनरचं लोन पेड आणि दोघांना मिळून किती देणार? 4,200 देणार. आपल्याला 14,000 पैकी 4,200 देणार म्हणजे कॅश कमी पडते. कॅश कमी पडली तर रेशो काढा. मग रेशो कोणता काढायचा? जसा इथं लायबिलिटीचा रेशो काढला होता 1:1 तसा आता या 2 लायबिलिटीचा रेशो काढायचा. मग 10,000 आणि 4,000चा रेशो काढा. मग तुम्हाला तो काढता आला पाहिजे. 10,000 आणि 4,000. मग इक्वल 0 कट करा. 3 0 कट झाले. किती राहिले? 10 आणि 4. मग 10 आणि 4ला एकाच संख्येने भाग जातो 2ने. बे 5 10 आणि बे 2 4 म्हणजे रेशो आला 5 आणि 2. लायबिलिटीचा रेशो काढायचा आणि लायबिलिटीचं पेमेंट करायचं. लायबिलिटीचं पेमेंट करताना जुना प्रॉफिट शेअरिंग रेशो वापरू नका. लायबिलिटीचा रेशो वापरा. मग रेशो आहे 5 आणि 2. मग आपल्याकडे 4,200चे किती भाग करायचे? 7 भाग. मग 4,200 भागिले टोटल रेशो 7. मग एक शेअर कितीचा आहे तो? 7 सक 42. 600चा एक शेअर येतो. मग 600 गुणिले पहिल्या पार्टनरचे 5 शेअर आहे. मग 6 पंचे 30. मग याला जाणार 3,000 आणि 6 दुने 12. मग याला जाणार 1200. या पद्धतीने 4,200 वाटा. अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग आपण परत बॅलन्स काढूया.
4,200 होते, 4,200 देऊन टाकले, कॅश संपली. 10,000 पैकी 3,000 दिले, शिल्लक राहिले 7,000. 4,000 पैकी 1,200 दिले, शिल्लक राहिले 2,800. बाकीच्यांना पेमेंट झालं का? बाकीच्यांना पेमेंट नाही झालं. मग बाकीच्यांना पेमेंट नाही झालं तर डायरेक्ट त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 15,000, 12,000 आणि 3,000. कॅशमध्ये लक्ष द्या, कॅश आपली काय झाली? संपली. मग कॅश संपली तर काय वापरायची? इन्स्टॉलमेंट. मग इन्स्टॉलमेंट नंबर 3 24 मार्च 2024. मग डेट लिहा 24 मार्च 2024. तिसरी इन्स्टॉलमेंट. हे आपण इरेज करू. हे मी तुम्हाला समजण्यासाठी इथं दाखवलं कसं रेशोनुसार वाढतात, कसं रेशो काढतात. तर आता तिसरी इन्स्टॉलमेंट आपण वापरत आहोत. मग लिहा थर्ड इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंटनुसार तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पेमेंट देता आलं पाहिजे. थर्ड इन्स्टॉलमेंट. मग तिसऱ्या इन्स्टॉलमेंटची 14,400 प्लस 10,000 फिक्स्चर नाही आहे. 14 आणि 10 24,400. मग टोटल कॅश आपल्याकडे आली 24,400. पार्टनरचं लोन चालू आहे, थांबवा. कारण काय दिले? एक्सपेन्सेस. मग अगोदर एक्सपेन्सेस पेड करा. लेस एक्सपेन्सेस पेड. मग किती एक्सपेन्सेस आहे तिसऱ्या इन्स्टॉलमेंटला? 900 रुपये. मग 900 रुपये वजा करा आणि फक्त कॅश कॉलमला बॅलन्स लिहा. मग कॅश कॉलमला बॅलन्स किती? 23,500. आता आपल्याकडे किती पैसे शिल्लक आहे? 23,500. देऊन टाका. कुणाला द्यायचे? ए लोन आणि बी लोन. मग एचं लोन 7,000 आणि बीचं लोन 2,800. दोन्ही मिळून 9,800 होतात. आपल्याकडे 23,500 म्हणजे कॅश जास्त आहे. कॅश जास्त असेल तर रेशो वापरायची गरज नाही, डायरेक्ट पूर्ण पेमेंट देऊन टाका. मग आपण इथं अगोदर जागा ॲडजस्ट करून घेऊया. हां, तर आपण इथं लिहूया विद्यार्थी मित्रांनो. लेस कुणाचं पेमेंट करतोय आपण? ए अँड बीज लोन पेड. रेशो वापरण्याची गरज नाही. आता दोघांना मिळून किती द्यायचं? एकाचं 7,000 आणि एकाचं 2,800. 7 आणि 2,800 म्हणजे किती? 9,800 टोटल पेमेंट. त्याच्यापैकी 7,000 ए लोन आणि बीला द्या 2,800. अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग आपण इथं परत काढूया बॅलन्स. 23,500 तुमच्याकडे होते, त्याच्यापैकी 9,800 दिले. कॅश शिल्लक राहिली 13,700. 13,700 एवढी कॅश शिल्लक राहिली. याला 7,000 दिले आणि याला 2,800 दिले. म्हणजे यांच्या सगळ्यांच्या लायबिलिटी काय झाल्या? नील झाल्या. आता फक्त कोण राहिलं? पार्टनर राहिले. पार्टनरची अमाऊंट लिहा. 15,000 आहे तशाच खाली घ्या. 15,000, 12,000 आणि 3,000. कुणाची अमाऊंट राहिल्या? फक्त पार्टनर. म्हणजे शेवटी सगळ्या लायबिलिटी नील झाल्या, 4ही लायबिलिटी नील झाल्या आणि फक्त पार्टनर शिल्लक राहिले. इथपर्यंत आपण जसं सरप्लसमध्ये सोडवलं तसंच सोडवलं बघा. आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले. आता मेथड बदलायची. मॅक्झिमम लॉसनुसार पेमेंट करायचं. मग जेव्हा सगळ्या लायबिलिटी नील होतील आणि फक्त पार्टनर शिल्लक राहतील तेव्हा पेमेंट करा मॅक्झिमम लॉस मेथडनुसार. मग मॅक्झिमम लॉस मेथडनुसार पेमेंट करायचं. आपण सरप्लसमध्ये काय केलं? सगळ्या लायबिलिटी नील झाल्या आणि पार्टनर शिल्लक राहिले तर आपण सरप्लसमध्ये गेलो. ॲब्सोल्यूट सरप्लस आणि प्रपोर्शनेट कॅपिटलचं सरप्लस आपण पेड केले. त्याच्यानंतर ऑल पार्टनरला पेड केलं. इथं सरप्लसचं स्टेटमेंटच नाही आहे. मग काय करणार? मॅक्झिमम लॉसनुसार सगळ्या लायबिलिटी नील करा आणि त्याच्यानंतर जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील तेव्हा स्टेप वापरा. त्या स्टेप मी थेरी लेक्चरमध्ये शिकवलेले आहे. तो लेक्चर आवर्जून बघा. तर स्टेप कोणत्या? या 5 स्टेप आहे. कोणता पेमेंट करण्यासाठी? पेमेंट टू पार्टनर कॅपिटल. आणि पार्टनर कॅपिटल हा आपला कोणता पेमेंट आहे? लास्ट पेमेंट आहे. हे लक्षात घ्या, विसरू नका. पार्टनर कॅपिटल आपला लास्ट पेमेंट आहे. जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील तेव्हा या स्टेप वापरा. मग आता फक्त पार्टनरच शिल्लक राहिले म्हणून आपण स्टेप वापरतो. आतापर्यंत स्टेप वापरल्या का? नाही. लायबिलिटी चालू होत्या, लायबिलिटीचं पेमेंट आपण जसं करतो तसंच करायचं. आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले तर आपल्या 5 स्टेप वापरा. मग स्टेप नंबर 1 मॅक्झिमम लॉस मेथडच्या 5 स्टेप. त्याच्यापैकी पहिली स्टेप काय सांगते आपल्याला? कॅल्क्युलेट करा. काय कॅल्क्युलेट करा? मॅक्झिमम लॉस. चला मग मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करू. कसा कॅल्क्युलेट करायचं? त्याचा फॉर्म्युला तिथं दिला आहे, तो फॉर्म्युला पाठ करा. मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला आहे टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. इथं फॉर्म्युला आहे बघा, टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. चला पहिली स्टेप वापरू. मॅक्झिमम लॉस सोडवू. मग इथं लिहा मॅक्झिमम लॉस. सगळं पर्टिक्युलरमध्ये स्टेप सोडवायच्या. मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता? टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल.
हा फॉर्म्युला होता. मग फॉर्म्युलानुसार अमाऊंट लिहा. टोटल कॅपिटल म्हणजे पार्टनरचं कॅपिटल. मग एचं 15,000, बीचं 12,000 आणि सीचं 3,000. तिघांची टोटल करा. 15 आणि 12 27 आणि 3 30. किती आलं? 30,000. मग 30,000 वजा कॅश अवेलेबल. कॅश त्या सिच्युएशनला जेव्हा तुम्ही मॅक्झिमम लॉस सोडवता तेव्हा तुमच्याकडे किती कॅश आहे ती बघायची. मग आत्ता माझ्याकडे किती कॅश आहे? 13,700. मग 13,700 वजा करा. मग 13,700 वजा केले तर उत्तर येतं 16,300. तो झाला मॅक्झिमम लॉस. खूप सोपं आहे मॅक्झिमम लॉस सोडवणं. फक्त सूत्र वापरायचं आणि मॅक्झिमम लॉस सोडवायचं. मग पुढच्या ओळीवर लिहा मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू किती आलं? 16,300. याला चौकोन करून ठेवू आपण. पहिली स्टेप सोडवली, मॅक्झिमम लॉस सोडवला. किती? 16,300. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय सांगते आपल्याला? या स्टेप लक्षात ठेवा. मॅक्झिमम लॉस जो सोडवला तो ट्रान्सफर करा. कुणाला ट्रान्सफर करा? ऑल पार्टनरला. मग जो मॅक्झिमम लॉस सोडवला, किती सोडवला? 16,300, तो कुणाला करा? ऑल पार्टनर म्हणजे तिघांना वाटा. आणि तिघांना ट्रान्सफर करताना रेशो वापरा. कोणता? प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे प्रॉब्लेमचा रेशो 5, 3, 2. मग आपण चला जो लॉस सोडवला मॅक्झिमम लॉस तो तिघांना वाटू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. मग पुढच्या ओळीवर लिहूया मॅक्झिमम लॉस ट्रान्सफर टू तिघांना म्हणजे कुणाला? ए, बी, सी ला. आणि तिघांचा रेशो कोणता वापरायचा? प्रॉफिट शेअरिंग रेशो. कोणता? 5, 3, 2. ए, बी, सी रेशो वापरा 5, 3, 2. मग किती वाटायचे तिघांना? मॅक्झिमम लॉस वाटायचा. तुम्हाला माहिती मॅक्झिमम लॉस किती आहे हे इथं दाखवतो मी तुम्हाला. परीक्षेमध्ये हे सोडू नका समजण्यासाठी. 16,300 वाटायचे. मग 5, 3 आणि 2 किती रेशो झाला? 10. मग 10ने भाग दिलं तर एक शेअर येतो 1630. उत्तर आलेला एक शेअर असतो. मग पहिल्या पार्टनरचे शेअर किती? 5. मग गुणिले 5. दुसऱ्या पार्टनरचे शेअर किती? 3 गुणिले 3. आणि तिसऱ्या पार्टनरचे शेअर किती? 2 गुणिले 2. या अमाऊंटची रेशो काढा आणि तिघांना वाटा. मग 1630 गुणिले 5 एला किती जाणार? तर एला जाणार 8,150. त्याच्यानंतर 1630 गुणिले 3 बीला जाणार 4,890. मॅक्झिमम लॉस तिघांना वाटते आपण. 1630 गुणिले 2 3,260. तिघांना मॅक्झिमम लॉस ट्रान्सफर केला या रेशोनुसार. कोणता रेशो? प्रॉफिट शेअरिंग रेशो. दुसरी स्टेप पण सोडवली. बरं झालं. दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप काय सांगते? डिडक्ट, लेस करा. डिडक्ट म्हणजे कमी करा. काय कमी करा? मॅक्झिमम लॉस कमी करा. अमाऊंट, मॅक्झिमम लॉसची अमाऊंट कमी करा. कशातून? फ्रॉम इच पार्टनर कॅपिटल. प्रत्येक पार्टनरच्या कॅपिटलतून. मग ही जी मॅक्झिमम लॉस तिघांना वाटलं ना, हा लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. मग चला करू. मग तिघांच्या खाली अंडरलाईन करा. आणि हा तिघांचा लॉस, एचा लॉस एच्या कॅपिटलमधून, बीचा लॉस बीच्या कॅपिटलमधून, सीचा लॉस सीच्या कॅपिटलमधून वजा करायचा. ॲड नाही करायचा, वजा. मग 15,000 मधून 8,150 वजा करा. मग किती शिल्लक राहिले? 6,850. बरं. 12,000 मधून 4,890 वजा करा. शिल्लक राहिले 7,110. 3,000 मधून 3,260 वजा करा. 3,260 मोठी अमाऊंट आहे. 3,000 मधून ती वजा होणार नाही. आणि वजा जर केली तर उत्तर येत आहे -260. उत्तर काय आलं? -260. बरं. मॅक्झिमम लॉस तिघांना वाटलं. तिघांचा लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा केला. तिसरी स्टेप झाली. तिघांचा लॉस वजा केला, लेस केला आपण. चौथी स्टेप काय सांगते? तर चौथी स्टेप सांगते चेक करा. काय चेक करायचं? रिमेनिंग बॅलन्स. वजा केल्यानंतर काय बॅलन्स शिल्लक राहतो तो चेक करा. बरं. मग चेक करू. मग रिमेनिंग बॅलन्स ही स्टेप काय सांगते आपल्याला? तो बॅलन्स दोन प्रकारे शिल्लक राहील. एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तिघांचा बॅलन्स, तिन्ही पार्टनरचा बॅलन्स जर पॉझिटिव्ह शिल्लक राहिला तर काय सांगतात? स्टेप कंप्लीट. स्टेप संपल्या, पुढं सोडवू नका. तिघांचा बॅलन्स जर पॉझिटिव्ह शिल्लक राहिला तर. आणि तिघांना काय करा? पेमेंट करून टाका. मग मला सांगा तिघांचा बॅलन्स पॉझिटिव्ह आहे का? याचा पॉझिटिव्ह आहे, याचा पॉझिटिव्ह, पण याचा निगेटिव्ह आला. मग याचा अर्थ स्टेप संपलेल्या नाही. मग आपल्याला काय सांगतं बघा, एकाचा जरी निगेटिव्ह आला तर सॉल्व करा स्टेप नंबर 5. मग स्टेप नंबर 5 कधी सोडवायची? जर मॅक्झिमम लॉस वजा केल्यानंतर एकाचा जरी बॅलन्स निगेटिव्ह आला तर 5वी स्टेप सोडवायची. तिघांचा बॅलन्स जर पॉझिटिव्ह आला तर 5वी स्टेप सोडवायची नाही. मग आता आपल्याला 5वी स्टेप सोडवावी लागेल. सीचा बॅलन्स निगेटिव्ह आला. मग काय सांगते आपल्याला बघा, सी ज्याचा निगेटिव्ह बॅलन्स आला तो ट्रान्सफर करा. मग ज्याचा निगेटिव्ह बॅलन्स आला तो ट्रान्सफर करा. कुणाला?
पॉझिटिव्ह पार्टनरला. निगेटिव्ह पार्टनर म्हणजे इनसॉल्वंट पार्टनर आणि पॉझिटिव्ह पार्टनर म्हणजे सॉल्वंट पार्टनर. मग ज्याचा निगेटिव्ह बॅलन्स आला तो कुणाला ट्रान्सफर करायचा? पॉझिटिव्ह पार्टनरला. मग निगेटिव्ह बॅलन्स कुणाचा? सीचा. किती? 260. बरोबर ना. तो कुणाला ट्रान्सफर करायचा? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कोण? ए आणि बी. मग ए 260 कुणाला ट्रान्सफर करायचे? ए आणि बी ला ट्रान्सफर करायचे. बरोबर. मग एक लक्ष द्या, ए आणि बी ला ट्रान्सफर करू म्हणजे ज्याचा निगेटिव्ह बॅलन्स आला तो पॉझिटिव्हला देऊ, ए आणि बी ला. मग ए आणि बी ला देताना कसं द्यायचं? तर त्याच्यासाठी रेशो वापरा, कॅपिटल रेशो. कोणता रेशो सांगितला? कॅपिटल रेशो. तुमचा हा जो रेशो आहे तो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे, तो वापरायचा नाही. मग निगेटिव्ह बॅलन्स जेव्हा पॉझिटिव्ह पार्टनरला देतात तेव्हा एक नवीन रेशो तुम्ही सोडवायचा आणि त्या रेशोला म्हणतात कॅपिटल रेशो. कशावरून सोडवायचा? कॅपिटलवरून. मग कुणाच्या कॅपिटलवरून? पॉझिटिव्ह पार्टनर ए आणि बीचं. मग पुढच्या ओळीवर आपण लिहूया ए आणि बी. मग ए आणि बीचं कॅपिटल बघायचं. मग ए आणि बीचं कॅपिटल किती बघायचं? एचं कॅपिटल इथं ओरिजिनल कॅपिटल किती शिल्लक आहे? 15,000 आणि बीचं किती? 12,000. त्याच्यावरून रेशो काढायचं. मग एची अमाऊंट 15,000 आणि बीची अमाऊंट 12,000. याच्यावरून रेशो काढा. 3 0 3 0 कट झाले. 15 आणि 12. मग 15 आणि 12ला एका संख्येने भाग जातो 3 ने. 3 5 15 आणि 3 चौक 12. काय रेशो आला? 5 आणि 4. हा 5 आणि 4 कोणता रेशो आहे? कॅपिटल रेशो. आणि याच रेशोने हे 260 रुपये वाटायचे, प्रॉफिट शेअरिंगने वाटायचे नाही. मग चला आपण वाटू. निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला वाटू. कोणत्या रेशोने? 5 4. मग निगेटिव्ह कुणाचं आहे? सीचं. मग असं लिहायचं, सीची डेफिशियन्सी. डेफिशियन्सी म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स. कुणाला ट्रान्सफर करा? ए आणि बी. मग लिहा सीज. जो निगेटिव्ह आहे त्याने सुरुवात करा. सीज डेफिशियन्सी इज ट्रान्सफर टू. कुणाला ट्रान्सफर करणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कोण आहे? ए आणि बी. आणि कोणत्या रेशोने? कॅपिटल रेशो. तो आपण सोडवला. कॅपिटल रेशो ए आणि बीचा किती? 5 4. त्यांच्या कॅपिटलवरून तो रेशो काढायचा 5 आणि 4. मग किती वाटायचे? सीची डेफिशियन्सी किती आहे? सीची डेफिशियन्सी 260 आहे. मग मला सांगा 260 वाटायचे. 260 भागिले टोटल रेशो 5 आणि 4 किती? 9. मग 5 आणि 4 जर 9 आले तर उत्तर किती येतं बघा कॅल्क्युलेटरवर. 260 भागिले 9 करा तर उत्तर येतं 28.80 वगैरे, 88 वगैरे का 80 वगैरे काहीतरी येतं. तर बघा चेक करा तुमच्या ओळीवर असं काहीतरी येतं. 28.8च्या पुढे काहीतरी संख्या येते. ती संख्या तशीच ठेवा आणि त्या उत्तराला गुणा. पहिला शेअर किती आहे? 5. मग पहिला शेअर आहे 5. मग पहिला शेअर 5. मग उत्तर येतं परत यांचं किती येतं बघा काहीतरी 144.44 असं काहीतरी येतं. मग 144च्या पुढचा संख्या बघायची. पॉईंटच्या पुढे 50च्या कमी आहे. मग मॅथचा नियम आहे 50पेक्षा जास्त असेल तर कन्वर्ट होतो 1 मध्ये, कमी असेल तर तसंच राहतं. म्हणजे आपण किती ठेवणार? 144च ठेवणार. म्हणजे ए ला 260 पैकी ए ला किती द्यायचे? 144. 5 ने आपण गुणलं होतं. मग ए ला देणार 144. मग ए ला किती देणार आपल्याला माहित झालं 144. किती पैकी? 260 पैकी. तर बीचं परत रेशोनुसार नाही सोडवत बसायचं, कॉमन सेन्स वापरायचा. मग 260 पैकी जर ए ला 144 जर गेले 260 पैकी, मग 260 मधून 144 वजा करा. मग याला किती जाणार? तर याला जाणार शिल्लक राहिलेले किती? 116. म्हणजे बी ला जाणार 116. म्हणजे 260 पैकी 144 ए ला द्यायचे आणि 116 बी ला द्यायचे. मग चला ए ला देऊ 144 आणि बी ला देऊ 116 आणि परत अंडरलाईन करा. आता हा जो निगेटिव्ह बॅलन्स वाटला ना ए आणि बी, तो त्यांच्या बॅलन्समधून वजा करा. मग 6850 मधून 144 वजा करा, शिल्लक राहणार 6706 आणि 7110 मधून 116 वजा करा, शिल्लक राहणार 6994. आता विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह बॅलन्स वजा केल्यानंतर जे उत्तर आलं ते पॉझिटिव्ह आलं का निगेटिव्ह आलं चेक करायचं. तर याचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, याचं पण पॉझिटिव्ह आलं. उत्तर पॉझिटिव्ह आलं की तिथं थांबून घ्यायचं. आता निगेटिव्ह बॅलन्स वजा केल्यानंतर जर अजून एक ए आणि बी पैकी एकाचं उत्तर जर निगेटिव्ह आलं असतं तर त्याचं निगेटिव्ह पॉझिटिव्हला आपण वाटलं असतं. पण दोघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं. पॉझिटिव्ह म्हणजे थांबून घ्या. ज्याचं उत्तर पॉझिटिव्ह त्यालाच पेमेंट. मग ए आणि बी लाच पेमेंट होईल कारण ए आणि बीचंच उत्तर पॉझिटिव्ह आलं. मग आता आपण पेमेंट करू. हे आपण इरेज करून घेऊ. तर ए आणि बी ला पेमेंट करा. कसं वाटलं बघा, आपण या पद्धतीने ते निगेटिव्ह बॅलन्स वाटलं पाहिजे रेशोनुसार सगळ्यांना वाटता आलं पाहिजे. आणि ए आणि बीचं शेवटी पॉझिटिव्ह उत्तर शिल्लक राहिलं. मग आता पेमेंट करा. लेस पेड टू कुणाला? ए अँड बी ला. आणि आत्ताशी आपण पेड करतोय म्हणून कॅश कॉलममध्ये लिहा. किती कॅश होती? 13,700. आता लिहा 13,700.
त्याच्यापैकी एला किती आणि बीला किती, जो त्याचं उत्तर आलं तेच. मग एला किती 6706 आणि बीला किती 6994, त्याचं पॉझिटिव्ह उत्तर जे असेल ते, आणि वजा करा, वजा करून अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग बॅलन्स कॅश होती 13,700 देऊन टाकले, कॅश संपली. 6,700 आपण दिले. आता बरेच मुलं काय करतील, 6,700 लगेच 6,700 मधून वजा करतील. आपण एवढं पेमेंट केलं आणि हा पेमेंट, हा जो पेमेंट तुम्ही दिला ना एवढा ए आणि बीला, हा पेमेंट कशातून वजा करायचा, त्यांच्या ओरिजिनल कॅपिटलमधून. म्हणजे हा ओरिजिनल कॅपिटल आहे आणि हा पेमेंट आहे. आणि हे मध्ये जे सोडवलं ना, हे सर्व मॅक्झिमम लॉसचे स्टेप आहे, हे काही पेमेंट नाही आहे. मग एवढं पेमेंट एला झालं ते एच्या कॅपिटलमधून वजा करा. मग एच्या कॅपिटलमधून वजा करा तेवढं पेमेंट. मग तेवढं पेमेंट जर आपण वजा केलं, मग कॅपिटल 15,000, त्याच्यातून 6,706 वजा करा, मग किती शिल्लक राहिले 8,294. आणि याचे 12,000 मधून 6,994 वजा करा, शिल्लक किती राहिले 5,006. आणि याला पेमेंट झालंच नाही, मग याचा आहे तोच कॅपिटल खाली घ्या 3,000. आणि कॅशवर नजर ठेवा, कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट 3 झाल्या. इन्स्टॉलमेंट नंबर 4 30 एप्रिल. मग इन्स्टॉलमेंटला लिहा 30 एप्रिल 2024. चौथी इन्स्टॉलमेंट तुम्ही वापरत आहात, 4th इन्स्टॉलमेंट आणि शेवटची इन्स्टॉलमेंट. मग शेवटची इन्स्टॉलमेंट 3,000 5,900, तिघांची टोटल करा, 5 आणि 3 8,900. मग टोटल आली 8,900. याच्यासोबत एक्सपेन्सेस दिले म्हणून एक्सपेन्सेस अगोदर पेड करा, लेस एक्सपेन्सेस पेड. मग एक्सपेन्सेस किती बघा 400, शिल्लक राहिले 8,500. बरं, आता कुणाला द्यायचे, पार्टनरला द्यायचे म्हणून परत त्या स्टेप वापरायचे. आणि एक लक्षात घ्या, ही जी पेमेंट तुम्ही करतात ना, जे ए आणि बीचं पॉझिटिव्ह उत्तर आलं, हे पॉझिटिव्ह उत्तर त्याच्या कॅशला मॅच झालं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे 13,700 शिल्लक होते, या दोघांची टोटल केली ना तर तेवढीच येणार, कॅश सोबत मॅच होणार. म्हणजे या पद्धतीने तुम्ही सोडवा. आता 8,500 जागा आपण ॲडजस्ट करून घेऊ. 8,500 आता परत तिघांना वाटायचे. मग परत तिघांना वाटायचे म्हणजे परत त्या स्टेप वापरायच्या. मग त्या स्टेप वापरा. पहिली स्टेप काय होती, पहिली स्टेप होती मॅक्झिमम लॉस सोडवा. मग लिहा मॅक्झिमम लॉस. परत मॅक्झिमम लॉस काढा, जसं वरती काढलं होतं तसं. मॅक्झिमम लॉस सूत्र लिहा. काय सूत्र, टोटल कॅपिटल. म्हणजे जेव्हा जेव्हा कॅश येणार आणि तिघांना वाटणार तेव्हा मॅक्झिमम लॉस सुरू करायचं. मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. हा सूत्र आहे, वरती बघा तुम्ही, तो सूत्र लिहिला आपण. सूत्रानुसार अमाऊंट लिहा. टोटल कॅपिटल म्हणजे आता शिल्लक राहिलेलं कॅपिटल 8,294, 5,006 आणि 3,000. तिघांची टोटल करा. मग तिघांची टोटल जर केली तर टोटल कॅपिटलची उत्तर किती येतं तुमचं 16,300 मायनस कॅश अवेलेबल. या सिच्युएशनला कॅश किती, तर कॅश आहे 8,500, वजा करा. मग 8,500 वजा केले तर शिल्लक किती राहतात, तर शिल्लक राहतात 7,800. तो आहे मॅक्झिमम लॉस. मग मॅक्झिमम लॉस विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवला किती 7,800. आणि तुम्हाला अजून एक ट्रिक सांगतो. याच्या अगोदर एकदा मॅक्झिमम लॉस सोडवलेला असेल तर पुढच्या स्टेपला जेव्हा मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करणार आणि त्या सूत्रामध्ये टोटल कॅपिटल लिहिणार तर हा टोटल कॅपिटल म्हणजे मागच्या स्टेपचा मॅक्झिमम लॉस. बघा, मागच्या स्टेपचा मॅक्झिमम लॉस 16,300, पुढच्या स्टेपचा टोटल कॅपिटल 16,300. आता आपला मॅक्झिमम लॉस 7,800, पुढच्या स्टेपला टोटल कॅपिटल 7,800 येणार. तर या पद्धतीने ते आहे. आता मॅक्झिमम लॉस सोडवल्यानंतर आपण ते ट्रान्सफर केलं होतं. बघा, ट्रान्सफर करा तिघांना प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार. मग लिहा वरच्या प्रमाणे मॅक्झिमम लॉस ट्रान्सफर टू ABC. मॅक्झिमम लॉस ट्रान्सफर टू ABC तिघांना. आणि रेशो कोणता वापरायचा, प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉब्लेमचा. म्हणजे मॅक्झिमम लॉस वाटताना प्रॉब्लेमचा रेशो वापरायचा 5-3-2. बरोबर, बघा इथं 5-3-2 नुसार वाटलं. मग टोटल 7,800 वाटायचे. मग 7,800 भागिले 10, रेशोची टोटल किती 10, उत्तर येतं 780. पहिल्याचे शेअर किती, पहिल्या पार्टनरचे शेअर 5, मग 780 गुणिले 5. दुसऱ्याचे शेअर 3, तिसऱ्याचे शेअर 2, असे वाटा. मग एला किती जाणार, तर एला विद्यार्थी मित्रांनो जाणार 3,900. मग एच्या कॉलममध्ये लिहा 3,900. बीला जाणार 2,340, 2,340 आणि सीला जाणार 1,560.
तिघांना मॅक्झिमम लॉस वाटला रेशोनुसार, 2 स्टेप झाल्या, वाटल्यानंतर काय करा, तो मॅक्झिमम लॉस लेस करा प्रत्येक पार्टनरच्या कॅपिटलमधून. मग चला लेस करू. मग तिघांना अंडरलाईन करा आणि हा वाटलेला मॅक्झिमम लॉस यांच्या कॅपिटलमधून वजा करायचा. मग एचं कॅपिटल 8,294, त्याच्यातून 3,900 वजा करा. मग 3,900 वजा केले तर शिल्लक राहिले 4,394. आता बीचं कॅपिटल 5,006, त्याच्यातून 2,340 वजा करा, शिल्लक राहिले 2,666. 2,666. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3,000 मधून 1,560 वजा करा, शिल्लक राहिले 1,440. केलं वजा आणि बॅलन्स काढला. पुढची स्टेप, वजा केल्यानंतर बॅलन्स चेक करा, रिमेनिंग शिल्लक राहिलेला बॅलन्स पॉझिटिव्ह येतोय का निगेटिव्ह येतोय. मग बघू तिघांचा बॅलन्स बघितला तर तिघांचा पॉझिटिव्ह येतोय, वरती एकाचा निगेटिव्ह आला होता, बरोबर ना. मग आपल्याला 5वी स्टेप सोडवावी लागली. आता तिघांचा बॅलन्स काय येतोय, तिघांचा बॅलन्स पॉझिटिव्ह येतोय. मग पॉझिटिव्ह म्हणजे काय, स्टेप कंप्लीट, पुढे सोडवू नका आणि डायरेक्ट काय करा, पेमेंट करून टाका. कुणाला, पॉझिटिव्ह पार्टनरला. मग 3 पार्टनर पॉझिटिव्ह आले, तिघांना पेमेंट करून टाका. पुढची 5वी स्टेप सोडू नका, कारण निगेटिव्ह बॅलन्स आलेला नाही. म्हणजे महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, एकदा निगेटिव्ह बॅलन्स पण आला म्हणजे आपण 5 स्टेप सोडवल्या आणि एकदा पॉझिटिव्ह बॅलन्स आला. मग आता तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, तिघांना पेमेंट देऊन टाका. अगोदर हे इरेज करू. मग तिघांना पेमेंट करायचं, लेस पेड टू, तिघांचं उत्तर म्हणजे तिघांना ABC, आणि किती पेड करणार, जेवढी कॅश आहे तेवढी 8,500. आणि किती बॅलन्स आला त्यांचा पॉझिटिव्ह, 4,394, 2,666 आणि 1,440. जेवढं उत्तर पॉझिटिव्ह आलं तेवढंच पेमेंट करायचं. आणि या तिघांची टोटल केली ना तर ती कॅशचीच मॅच होणार, म्हणजे 8,500च भरणार. करून बघा. मग 4,394 Aला द्या, जेवढं पॉझिटिव्ह उत्तर आलं तेवढं पेमेंट द्या. 2,666 Bला द्या आणि 1,440 याला द्या. आणि अंडरलाईन करा. आता तुम्ही बॅलन्स काढताय. मग अंडरलाईन करून बॅलन्स काढा. 8,500 तुमच्याकडे कॅश होती, 8,500 देऊन टाकली, कॅश संपली, 4 लायबिलिटी नील झाल्या होत्या. आता मला सांगा कमेंटमध्ये 4,394 कशातून वजा करणार, याच्यातून वजा करणार का नाही. हे मध्ये जे सोडवलं त्या स्टेप आहे. मग कशातून वजा करायचं तुम्हाला माहिती आहे, वजा आपण करतो कशातून, ओरिजिनल कॅपिटलमधून. पेमेंट एवढं केलं तर पेमेंट कॅपिटलमधून वजा करा. कॅपिटल किती आहे, 8,294. मग 8,294 मधून 4,394 वजा करा. मग 4,394 वजा करा, 8,294 मधून 4,394 वजा करा. हे मी बाण वगैरे ॲरो वगैरे तुम्हाला समजण्यासाठी दाखवलं, परीक्षेमध्ये नका करू तसे. मग 4,394 8,294 मधून वजा करा, शिल्लक राहिले किती, 3,900. त्याच्यानंतर 5,006 मधून 2,666 वजा करा, मग शिल्लक राहिले 2,340. आणि 3,000 मधून 1,440 वजा करा, शिल्लक राहिले 1,560. ओरिजिनल कॅपिटलमधून पेमेंट वजा करायचं. आता कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली तर काय वापरायची, इन्स्टॉलमेंट. 4थी इन्स्टॉलमेंट आपली झाली, पुढे इन्स्टॉलमेंट नाही. म्हणजे इन्स्टॉलमेंट नाही याचा अर्थ आपल्याकडे कॅश येणार नाही. कॅश येणार नाही म्हणजे यांना पेमेंट होणार नाही. पेमेंट होणार नाही म्हणजे यांचं काय झालं, लॉस. जिथं इन्स्टॉलमेंट संपल्या तिथं थांबून घ्या, प्रॉब्लेम संपला. मग एवढं पेमेंट होणार नाही, याला नाव द्या रिअलायझेशन लॉस. मग याला नाव देऊया आपण रिअलायझेशन लॉस. मग रिअलायझेशन लॉस आपण तिघांचा सोडवला आणि या पद्धतीने तो आला. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला मॅक्झिमम लॉसचा प्रॉब्लेम सोडवता आला पाहिजे. प्रॉब्लेम मोठा होता आणि महत्त्वाचा होता. एकदा आपण पूर्ण 5 स्टेप पण सोडवल्या आणि एकदा आपण 4 स्टेप पण सोडवल्या. का 5 सोडवल्या, कारण निगेटिव्ह बॅलन्स आला होता. मग निगेटिव्ह ज्याचं आलं ते पॉझिटिव्हला वाटा आणि पॉझिटिव्ह नंतर जर पॉझिटिव्ह उत्तर आलं तर दोघांनाच पेमेंट करा. याच्यानंतर इथं बघा तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, मग तिघांना तेवढं पेमेंट देऊन टाका. या पद्धतीने आपण मॅक्झिमम लॉसनुसार रिअलायझेशन लॉस शोधू शकतो. पुढचा प्रॉब्लेम आपण असाच पुढच्या लेक्चरला त्याची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.